माझे हे ना खूप जास्त नॉनव्हेज लवर आहेत, त्यामुळं नॉनव्हेजच्या ना वेगवेगळ्या रेसिपी मी नेहमीच ट्राय करत असते. त्यातली एक रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. इथं अर्धा के जी चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ असं क्लीन करून. त्याच्यावरती अर्धा लिंबाचा रस पिळले, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, हळद आणि लाल तिखट, मीठ टाकून ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्याला. त्यानंतर एका कढईमध्ये 2 मोठे कांदे टाकून कांदे हलकेसे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतले. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो टाकलेले आहे त्याच्यामध्ये. हिरवी मिरची मी मिक्सरला फिरवून घेऊन टाकलेली आहे. थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. हळद, लाल तिखट, धने पावडर आणि चिकन मसाला टाकलेला आहे मी याच्यामध्ये. तुम्ही हा चमचा पाहता, छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला, त्या चमच्याच्या मापाने मी सगळं टाकलेलं आहे. छान परतवून घेतलेलं आहे हे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून ना 2 ते 3 मिनिट आपण हे छान शिजवून घेणार आहोत, अगदी हा मसाला मऊसूत होईपर्यंत. त्यानंतर जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते या सगळं मसाल्यामध्ये टाकून ना 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवरती मोठ्या गॅसवरतीच ना आपण हे चिकन परतवून घ्यायचं आहे. चिकनचा कलर चेंज झाल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे. 15 ते 20 मिनिट आपण चिकन शिजण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण इथं पालकला ना ब्लांच करून घ्यायचं आहे. गरम पाण्यात पालक 2 मिनिट ब्लांच केली की डायरेक्ट थंड पाण्यामध्ये टाकायची. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ही पालक आणि सोबतच काही काजू टाकून मी याची पेस्ट बनवून घेणार आहे. तोपर्यंत आपलं इथे चिकन देखील छान असं शिजलेलं आहे. यामध्ये ही पालक आणि काजूची बनवलेली प्युरी टाकायची आहे. किती छान हिरवागार कलर आलेला आहे पहा. आणि चवीनुसार मीठ टाकते मी इथं. आज आपण इथं पालक चिकन बनवलेलं आहे. अगदी ढाब्यावरती मिळतं ना सेम त्याच चवीचं बनवून तयार होतं. तंदुरी नान वगैरे त्याच्यासोबत तर ना खूप जास्त अप्रतिम लागतं. सगळ्यात शेवटी ना मी दुधावरची मलाई फेटून घेऊन टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया आणि तयार आहे तुमचं इथं ग्रीन असं पालक चिकन बनवून.